नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। भाविकांच्या अलोट गर्दीत किन्ही औंधच्या देवीचा भेट सोहळा उत्साहात, साखरगड गर्दीने फुलला। किन्ही तालुका कोरेगाव येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेला कार्तिक पौर्णिमे दिवशीचा सोमवारी यमाई भेट सोहळा उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा करण्यात आला। भाविकांच्या गर्दीने साखरगड अक्षरशः फुलून गेला होता। औंध संस्थानच्या अधिपती श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांचे प्रतिनिधी, किन्ही यात्रा समितीचे सदस्य, ग्रामस्थ, देवीचे उपासक, किन्हीचे सुपुत्र व मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, उपनिरीक्षक गणेश माने, दीपाली मुसळे, मंडल अधिकारी AR शेख, तलाठी सागर लावंड, विविध खात्यातील शासकीय अधिकारी, पोलिसांसह भाविकांचा अलोट उत्साहात श्री यमाई देवी व श्री साखरगड निवासिनी यांचा भेट सोहळा पार पडला। नेहमी कार्तिक पौर्णिमा ही 2 दिवस विभागून येते, पण ज्या दिवसाच्या सूर्योदयावेळी पौर्णिमा असेल तो दिवस हा भेट सोहळ्याचा मुख्य दिवस ठरतो। त्या दिवशी सूर्यास्त आणि चंद्रोदयाच्या वेळेस दोन्ही देवींचा भेट सोहळा पार पडतो। सायंकाळच्या सुमारास श्री साखरगड निवासिनी देवीच्या पादुकांचे उत्सव बंगल्यात आगमन झाले। औंध येथील श्री यमाई देवी व किन्ही येथील श्री साखरगड निवासिनी देवी यांचा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये भेटीचा भव्य सोहळा पार पडला। त्यानंतर दोन्ही देवींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती। रात्रीच्या छबिन्यानंतर दोन्ही देवींचे साखरगडावर मुक्कामासाठी आगमन झाले। मंगळवारी दोन्ही देवींची साखरगडावर एकत्र महापूजा होणार असून सायंकाळी यमाई देवीच्या पालखीचे औंधकडे प्रयाण होणार आहे। माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील ॲक्शन मोडवर निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामावर सलग दुसऱ्या दिवशी भेट देऊन ठेकेदाराची केली कानउघडणी। कडा उत्तर मतदारसंघात समाधानाचे वातावरण। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवलेल्या आमदार बाळासाहेब पाटील यांचा स्वभाव तसा शांत आणि संयमी, कोणतीही गोष्ट टोकाला न्यायची नाही, समजूतदारपणे सर्वसामान्य जनतेचे विषय मार्गी लावण्याची त्यांची खासियत। मात्र आता त्यांच्या स्वभावात बदल झाल्याचे दिसत असून चुकीची गोष्ट ते कधीही मान्य करत नाहीत। मल्हारपेठ मायनी पंढरपूर राज्यमार्गाच्या रिसोड नजीक डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचे पाहून सलग 2 दिवस त्यांनी कामाला भेट देऊन ठेकेदाराची चांगल्या शब्दात कानउघडणी केली आणि दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या। आमदार बाळासाहेब पाटील यांची देहबोली पाहून ठेकेदाराच्या अभियंत्यांनी चांगले काम करण्यास सुरुवात केली। एकूणच कारड उत्तर मतदारसंघात समाधानाचे वातावरण आहे। आमदार बाळासाहेब पाटील हे कडक शिस्तीचे प्रशासक म्हणून ओळखले जातात। सर्वसामान्य जनतेच्या विषयात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप त्यांना कधीही चालत नाही। राज्य सरकारचा पैसा हा सर्वसामान्य जनतेचा पैसा असून त्या पैशातून चांगले आणि दर्जेदार विकास कामे व्हावी असे त्यांना अभिप्रेत आहे। त्यामुळे ते नेहमी विकास कामांचा शुभारंभ करत असताना स्थानिक ग्रामस्थांना विकास कामांवर देखरेख करण्याचे स्पष्ट सूचना देतात। जिथे जिथे अडचणी येईल तेथे स्पष्ट माझ्याशी संपर्क साधा अशी तंबी देखील देतात। एकूणच आमदार बाळासाहेब पाटील हे आता ॲक्शन मोडवर आल्याचे रविवारी आणि सोमवारी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला पाहावयास मिळाले। अर्थसंकल्प निधी 2023 मधून मंजूर झालेला मल्हारपेठ मायनी पंढरपूर राज्य क्रमांक 143 वर रिसवड गावानजीक डांबरीकरणाचे काम सुरू आहे। सदर रस्त्याचे काम मजबूत होण्यासाठी डांबरीकरण होण्यापूर्वी रस्ता क्रॉपिंग करून स्वच्छता करून चांगले काम करण्याच्या सूचना अधिकारी व ठेकेदार यांना आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिल्या होत्या। त्याचबरोबर या रस्त्याच्या कामाची रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी त्यांनी स्वतः पाहणी केली व कामामध्ये सुधारणा करून काम दर्जेदार करण्याबाबत स्पष्ट शब्दात सूचना दिल्या होत्या। तरीही ठेकेदाराने आपल्या वर्तनामध्ये आणि डांबरीकरणाच्या कामात सुधारणा केली नव्हती। स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर संतप्त झालेल्या आमदार बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा या रस्त्याची पाहणी करून ठेकेदाराच्या प्रतिनिधीला स्पष्ट शब्दात सक्त सूचना दिल्या। याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संदीप मोरे व ठेकेदाराचे अभियंता भाऊसाहेब चव्हाण यांनी कामाबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला। मात्र आमदार बाळासाहेब पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत चांगले आणि दर्जेदार काम होण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा। डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे। बनवडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन।
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती हटवण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी आमदार महेश शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून खेडोपाडी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजना मंजूर केल्या आहेत, असे प्रतिपादन काळसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे यांनी केले. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बनवडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ डॉक्टर सौ बर्गे यांच्या हस्ते प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी आमदार महेश शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व असून त्यांनी प्रयत्न करून कोरेगाव मतदारसंघातील पाणी समस्या संपुष्टात आणल्याचे सांगितले. ज्या ज्या गावात पाण्याची नितांत गरज आहे तेथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना मंजूर केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बनवडीसह दुधनवाडी, अरबवाडी, पिंपुडे खुर्द, खामकरवाडी, आंबोडेसंबत, वाघोली, पळशी, रेवडी, भक्तवडी व देऊर परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध विकास कामांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी सातारा जिल्ह्यात घडविणार शैक्षणिक क्रांती. सांगली जिल्ह्यात यशस्वी झालेला माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम आता सातारा जिल्ह्यात राबविणार गटशिक्षण अधिकाऱ्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी. सांगली जिल्ह्यात प्रचंड यशस्वी झालेला आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणारा माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम आता पूर्ण ताकदीने सातारा जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आहे. सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना डुडी यांनी हा उपक्रम सुरू केला होता. त्याला प्रचंड यश मिळाल्याने आता सातारा जिल्ह्यात तो राबविला जाणार असून प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे आता विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक देखील झाली. त्यावर आराखड्यावर चर्चा झाली. सांगली जिल्ह्यात माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, कार्यकारी अभियंता सचिन अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर विमल माने यांच्यासह डायट संस्थेचे प्राचार्य कोरडे या पथकाला जिल्हाधिकारी डुडी यांनी साताऱ्यात पाचारण केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात या पथकासमवेत सातारा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्यासह गटशिक्षण अधिकारी व शिक्षण विभागातील अधिकारी यांनी संवाद साधला आणि योजना विस्ताराने समजावून घेतली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी या उपक्रमामध्ये प्रत्येक माणसाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमामध्ये शिक्षकांनी त्यांचा संपूर्ण क्षमता प्रदान कराव्यात अशी अपेक्षा डुडी यांनी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यात CSRच्या माध्यमातून निधी उपलब्धतेची क्षमता आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत निवडलेल्या शाळांना भेटी देऊन त्यांच्यासाठी आवश्यक सोयी सुविधांचा आराखडा तयार करावा. जिल्ह्यात प्रत्येक विषयाचे मास्टर ट्रेनर्स तयार करावेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 28,000 विद्यार्थ्यांकडे बायजूस ॲप आहे. तो ॲप सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा. सायन्स आणि कम्प्युटर लॅब तयार कराव्यात. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आपला वैयक्तिक उपक्रम समजून त्यामध्ये योगदान द्यावे अशी अपेक्षा डुडी यांनी व्यक्त केली.